मराठी स्टोरी मास्टरमाइंड भाग 1. मुंबईवरून निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर सखारामने हायवेवर दूरवर एका कारपाशी हात दाखवत उभा असलेल्या त्या इस्मालाला पाहून गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली. तसा सखाराम रात्री अपरात्री कुणासाठी गाडी थांबवत नसे, पण बंद पडलेली गाडी आणि सुटाबुटातल्या त्या इस्माला बघून त्यांच्या मनात शंका आलीच नाही आणि त्याने गाडी थांबवली. साहेब, गाडी बंद पडली आहे. पुढच्या एखाद्या गावात सोडणार का? एखाद्या गॅरेजमधून कुणाला तरी घेऊन येईल म्हणते. तो इसम सखारामला म्हणाला, होय, चाल सोडतो. जागा असेल तर बघा आतमंदी, नाहीतर इथंच कॅबिनमध्ये बसावं लागेल जी. सखाराम त्या माणसाला म्हणाला. त्या माणसाचे नशीब चांगले होते. गाडीत त्याला एक सीट रिकामे सापडले. त्याने शेजारी कोण आहे हे त्या बसमधील दिव्याच्या मंद प्रकाशात पाहण्याचा प्रयत्न केला. शेजारी साधारणपणे 25तील एक तरुणी डोळे मिटून बसली होती. हँडबॅगमधील शाल त्याने बाहेर काढली आणि अंगाभोवती लपटून तो आसनस्थ झाला. बाहेरील गारठ्यापेक्षा गाडीमध्ये काकणभर ऊब जास्त होती. थोड्या वेळातच गाडीने पुन्हा वेग घेतला. खिडकीतून बोचरा वारा आतमध्ये येत होता. त्या तरुणीचे केस त्या वाऱ्याने त्यांच्या चेहऱ्यावर पिंगा घालत होते. थंडी सहन होईना तसा नाईलाज जास्त तो तिला म्हणाला, कृपया खिडकी जरा बंद करता का? फार थंडी वाजते आहे. तिने त्याच्याकडे न बघताच खिडकी बंद केली आणि परत झोपी गेली. गाडीमध्ये दिवे आता बंद झाले होते. बहुतेक सर्व प्रवासी सुद्धा निद्रिस्त झाले होते. गाडीचा आवाज, मधूनच वेगाने जाणाऱ्या ट्रकचा आवाज, त्यांच्या दिव्याचा प्रकाश फुटल्याशा थोड्याशा उघड्या राहिलेल्या खिडकीच्या फटीतून येणारा वाऱ्यांचा आवाज सारे कसे एका लयीत चालले होते. गाडीमध्ये आता चांगलीच ऊब निर्माण झाली होती. तो सुद्धा शरीराभोवती शाल घट्ट ओढून झोपी गेला. 3-4 तास झाले असतील त्याला झोप लागून. इतक्यात त्याला अचानक जाग आली. ती त्याच्या हाताला झालेली कुणाच्या तरी थंडगार स्पर्शाने. त्याच्या हातावर शेजारील तरुणीचा हात होता. त्याने एकवार तिच्याकडे बघितले. ती अजूनही झोपलेलीच होती. थंडीमुळे तिचे हात गारठलेले होते. कदाचित झोपेतच ऊब मिळवण्यासाठी त्याने हळूवार तिचा हात उचलून कडेला ठेवला. थोड्या वेळानेच पुन्हा त्याच्या बोटांना तिच्या थंडगार हातांचा स्पर्श झाला. त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले. ती अजूनही झोपलेलीच होती. त्याने आपला हात बाजूला घेतला. काही क्षणानंतर पुन्हा तोच थंडगार स्पर्श. त्याने पुन्हा तिच्याकडे बघितले. शेजारून जाणाऱ्या एका वाहनाचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि एक सेकंद तो डचकला. ती त्याच्याकडे बघत होती. म्हणजे हे स्पर्श जाणून बुजून होते, तर यावेळेस तो मागे हटणार नव्हता. त्याने आपला हात तिच्या हाताखाली सरकवला. तिच्या हाताची बोटं त्याच्या गरम उबदार हाताभोवती गुंफली गेली. तो थंडगार स्पर्श त्याच्या अंगावर एक थंड लाट पसरवत होता. त्याचा हात आपसूक शरीरातील ऊब तिच्या हाताला देण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने तिने हाताची पकड सैल केली. तिने त्याच्या तळव्यावरील हात सोडला होता आणि तिची बोट त्याच्या मनगटावरून दंडापर्यंत नाजूकपणे फिरत होती. तो स्पर्श त्याच्या अंगावर काटा आणत होता. त्याची कानशील गरम झाली होती. इतकी गरम की त्याने आपला दुसरा गरम हात कानावर ठेवला. तेव्हा तो सुद्धा त्याला थंडगार जाणवला. तो सुखाच्या अधीन झाला होता. गाडीला बसणारे हादरे खाचखळे कशाची जाणीव त्याला होत नव्हती. तिच्या बोटांच्या स्पर्शाने त्याच्या शरीरातील प्रत्येक स्नायू उत्तेजित झाला होता. अचानक गाडीला कसला तरी जोराचा हादरा बसला आणि विचित्र आवाज करत गाडी कडेला येऊन थांबली. गाडीचा एक्सेल तुटला होता. गाडीतले दिवे लागले तशी त्याची तंद्री भंगली. त्याने आपला हात बाजूला केला. किन्नरने गाडीत येऊन घोषणा केली, गाडी दुरुस्त व्हायला बराच वेळ लागेल. अर्धवट जागे झालेले लोक पुन्हा झोपी गेले, तर बाकीचे बिडी काढीसाठी खाली उतरले. शेजारील तरुणी बाहेर पडली. बाहेर पडताना तिच्या शरीराचा त्याला झालेला स्पर्श त्याच्या अंगावर विजेची एक लहर सरकवून गेला. तिच्या शरीराचा मंद येणारा सुगंध त्याच्या सर्व सेन्सला उत्तेजित करून गेला. तो खिडकीतून वाकून ती तरुणी कुठे जात आहे हे पाहू लागला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थोडं दूर काही दिवे लुकलुकत होते. सुजित लॉज ट्यूबलाईटच्या प्रकाशात त्या बोर्डवरील अक्षर त्याने वाचले. तिने एकवार वळून त्याच्याकडे पाहिले आणि एक क्षण आणि पुन्हा मागे न बघता ती चालू लागली.
त्याच्या मनामध्ये चलबिचल झाली. तो उठून उभा राहिला. अंदाजे किती वेळ लागेल हो? त्याने किन्नरला विचारले. तासभर तर नक्कीच. बरं, मी आहे इथेच, असं म्हणून तो तिच्या मागे माग चालू लागला. हवेत प्रचंड गारठा होता, परंतु वारं मात्र थांबलेलं होतं. झाड स्तब्ध होती. त्याने आकाशात नजर टाकली. चंद्र ढगांचा आड गेला होता. आभाळ भरून आले होते, जसं काही कुठल्या क्षणी त्याच्या अंगावर कोसळेल. ती अजूनही मागे न बघता चालत होती. दिव्याच्या प्रकाशात त्यांची नजर तिच्या सर्वांगावरून फिरत होती. सुडोल बांधा शरीराला योग्य ठिकाणी योग्य आकार त्याचे लक्ष रोखून धरत होती. तो ओढल्यासारखा तिच्या मागे चालत होता. ती लॉजमध्ये गेली आणि तेथील काउंटरला जाऊन उभी राहिली. कान टोपी मफलर गुंडाळलेला काउंटरवरचा इसम तिला पाहून कष्टाने उठला. भैया, माझी बस बंद पडली आणि 1-2 तासात सुरू होईल असे वाटत नाही. माझी तब्येत ठीक नाहीये. काही तात्पुरती रूम पाहिजे होती. लांबवर बाहेर बंद पडलेल्या बसकडे बोट दाखवत ती तरुणी म्हणाली. त्या इस्माने ड्रायव्हरमधून एक किल्ली काढली आणि तिच्या समोर फेकली. तिची अधिक माहिती लिहिण्यासाठी त्याने समोरचा रजिस्टर समोर ओढले. तेवढ्यात त्याची नजर दरवाजाच्या अंधुक प्रकाशातून आत येणाऱ्या त्या तरुणावर पडली. तो इसम स्वतःशील हसला. त्याने पुन्हा रजिस्टर बंद करून टाकले आणि चेहऱ्यावर पांघरून ओढून तो पुन्हा झोपी गेला. ती जिन्यावरून वर जाऊ लागली. तो सुद्धा तिच्या मागे माग वर गेला. 103ची ती दारापाशी उभी होती. तिने आपल्याकडील चावीने दार उघडले. दोघेही आतमध्ये आल्यावर त्याने दार लावून टाकले. उजळलेल्या दिव्याच्या प्रकाशात तो प्रथमच तिला पाहत होता. तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी कसली तरी अनामिक ओढ होती, इतकी की त्याला शरीरामध्ये असलेला आत्मा शरीर फाडून तिला भेटायला बाहेर पडेल असं वाटत होते. त्याचा घसा कोरडा पडला होता. छाती धडधडत होती. तिने हात पुढे केला. चला, बसा गाडीमध्ये. आले का सगळे? किन्नरने एकवार आवाज देत सगळीकडे नजर टाकली. निघण्यापूर्वी एकदा त्याने सगळी लोक मोजली. आसन क्रमांक D5-6 रिकामे होते. आता हे कुठे गेले? त्रासिक होत किन्नर परत खाली उतरला. आजूबाजूला सर्वत्र शोधलं, कुठंच सापडेना. अरे, ते मगाशी त्या लॉजकडे जाताना दिसले होते बघा, तिकडे आहे का? एका प्रवाशाने माहिती दिली. किन्नर शिव्या हासडत लॉजमध्ये गेला. काउंटरवरचा गाढ झोपेत होता. आईचा घो मेला काय हे? किन्नरने गदागदा हलवून त्याला जागा केले. इथे 1 तासापूर्वी कोणी आले आहे का? किन्नरने त्या प्रवाशाचे वर्णन केले. हो, ते आले होते साहेब, आणि एक बाई पण होता त्यांच्याबरोबर. वरतीच आहे बघा, रूम नंबर 103. जिनाकडे हात दाखवत त्याने परत डोक्यावरून पांघरून ओढले. त्या तिथे अंधारातच आम्ही तडफडतोय आणि हे इथे चाळे चालले आहेत. किन्नर तडफडत 2-2 पायऱ्या चढत जिना चढून वर गेला. रूम नंबर 103 मधील दिवा चालूच होता. ओ साहेब, झालं असेल तर चला, गाडी तयार आहे. किन्नरने दारावर थाप मारत आवाज दिला. आतून काहीच हालचाल नव्हती. ओ साहेब, चलताय का जाऊ देऊ गाडी? ओ मॅडम, येताय का जाऊ देऊ गाडी? शेवटचे विचारतो आहे. किन्नर निघण्याच्याच तयारीत होता. मला तर मराच मायला जातो मी, म्हणून किन्नर जायला लागला. त्याच वेळेस वैतागलेला काउंटरवरचा पोरावर आला. काय झालं? कशाला केकाडताय? जाना नसेल यायचं त्यांना. त्याने हळूच दरवाजा कान लावून पाहिला. आतमधून कसलाच आवाज येत नव्हता, नाही कसली हालचाल जाणवत होती. त्याने सुद्धा 2-3दा दार वाजवून बघितले. मग मात्र त्याला शंका यायला लागली. यायला गेले काय पळून? मी झोपलो होतो तेव्हा. असे कसे जातील? गाडी तर इथेच आहे. किन्नर काहीतरी गडबड आहे म्हणत तो पोऱ्या खालून रूमची दुसरी किल्ली आणायला पळाला. लांबून गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकू येत होता. पोराने आणलेल्या किल्लीने रूम उघडली. समोरचे दृश्य बघून दोघांचाही श्वास रोखला गेला. क्षणभर आपण पाहतोय ते खरं आहे का, दुसरं काही, हेच त्यांना कळेना. समोरच्या बेडवर अर्धनंग अवस्थेत त्या तरुणीचे प्रेत पडले होते. तिच्या शरीराची चिरफाड केली होती, जशी एखादी उभी फाडून टाकली असावी.